अभ्यंकर विशेष उल्लेख थोडक्यात घ्या. राज्यातील अशासकीय संस्थांच्या तुमचा आवाज काढला प्रस्तावास होता ना कोणतरी. अनुसरून मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिल्या जाणे, नजीकच्या परिसरात शाळांची वाटलं AI नीच उपलब्धता आवाज आला असताना तुमचा आता. नवीन शाळांना परवानगी दिल्यामुळे अकारण स्पर्धा निर्माण केल्या जाणे, इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याची पात्रता धारण करणारे शिक्षक उपलब्ध नसलेल्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी देऊन तेथील मराठी, उर्दू, हिंदी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्येवर परिणाम घडवून आणल्या जाणे, अपात्र शिक्षक आणि साधनसुविधेचा अभाव या कारणाने अशा शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे, परिसरातील मराठी शाळांतील शिक्षकांची पदे तेथील पट इंग्रजी शाळात स्थलांतरित झाल्यामुळे मोठ्या संख्येने अतिरिक्त होणे, एकंदरीत गरज नसताना परवानगी प्राप्त झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा ना तर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहेत, ना तर परिसरातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या शाळांच्या अस्तित्वासाठी योग्य आहेत. या परिस्थितीवर राज्य शासनाने निश्चित भूमिका घ्यावी अशी विनंती मी या विशेष उल्लेखाद्वारे करतो. ठीक आहे. डॉक्टर प्रज्ञा सातव. प्रज्ञा सातवानंतर परिणय